आईला हे हार्या कसं काय आणलाय अजून? त्याला लगेच ये म्हणलं होतं. काय कवा यायचं काय माहित. अरे अरे अहो काय राव सरपंच मध्ये बादली ठेवतात वय. तुझं जाईल तिथं आहे ना काहीतरी गडबड करतोस तू. कशासाठी बोलावलेलं? अरे कुठला राव माझा काय काय नाही होत. तुझ्यासारख्या माणसाला काय होतंय? बरं बोला फटकीने मला लय माझ्या मागे गडबड आहे. हो अरे बापरे. बरं ऐक, हा तुला येण्यासाठी बोलवलंय. हा तुला एक तू सारखा म्हणतो का नाही मला काम द्या काहीतरी काम द्या. हो काम लागतं तुला आज मला. एका कामाला लावणार आहे. बर बर कोणतं काम आहे? आपलं गॅरेज आहे एक. बर गॅरेज कोण टाकलंय? अरे आपले बरेच धंदे असतात. होय तुला माहिती आहे का त्या मागचा उद्देश काय माहितीये का? हा की 4 माणसं हा कसे जगतील याच्यासाठी आपले धंदे आहेत. काय? पण पण मला सध्या एकच मी उद्योग करतो. हा ही सगळे धंदे जे आहेत ना हा ते असेच विश्वासावरती चालवायला देतात. बरोबर. मला काय म्हणायचं होतं सरपंच, गॅरेज हिन टाकण्यापेक्षा एखादं बिअर बार द्यायचं टाकून. झालं का? परत म्हणजे मी थांबलो असतो कामावर असं मला म्हणायचंय. मग तू करणार नाहीस का काम? नाही, चांगलं? करतो. मला कुठलं पडेल ते काम करणारा माणूस आहे मी. आता तुझ्यासाठी हातबटीक काढतो मी. कसं करायचं? खायला भारी होईन राव. बरं जाऊ द्या. जाऊ दे ते विषय सोड. हा. महत्वाचं काय सांगतो ते ऐक. हा तर माझ्या मागे ही सगळी बाकीची कामं जरी असली हा तरी ही सगळी मी विश्वासानं दुसऱ्याला चालवायला दिलेली आहे. हो बरोबर बरोबर. माझ्या मागे एकच उद्योग आहे हा महत्वाचा. हा हे तू ते नाऱ्या आणि ते जजमेंट आणि ती असली लफडी निस्तरत बस. ना, आता त्यातनं मला एखादा वेळच मिळत नाही. तसलं सगळं सरपंच सगळं सोडलंय मी. हा, मी मग? पुढेला माग झालोय. चुनापुडी आहे का तुमच्याकडे? अक्कापासून का माझ्याकडे पुढे आहे पण चुनापुडीच नाही. तुला आता आहे ना नाही सकाळीच नाही मग असली तर म्हणलं नसली तर काय होते. मी तसलं काय तंबाखू खात नसतोय. मला चुनापुडी बी देणं झालं राव कोण. हा झिरो किंमत झाली गावात कशाला माझी. देतील? तुझी काय किंमत आहे का? हा, राव, लय अवघड झालं. हा. बरं तर काय करायचं माहितीये का? हा तिथं एक 2-4 पोरं कामाला आहेत. बर पण मला काय वाटतंय हा की गॅरेज आपलं आहे तर आपल्या जवळचं जरा एखादं कोणतरी त्यांच्यावर देखरेख करायला पाहिजे. पाहिजेत. हो मग मी सुपरवायझर म्हणून लागू का तिथं? सुपरवायझर म्हणूनच लागायचं. पण सुपरवायझर म्हणजे लय बॉसगिरी करायची नाही, नाही नाही हुकुमशाही करायची नाही. काम बी करू लागतं की त्यांच्या थोडंफार. बरोबर थोडस काम करू लाग. हो. ते गाड्या दुरुस्त करतात ना त्यातलं बी जरा शिक. तुला भविष्यामध्ये ते उपयोगाला येईल. हा नाही बरोबर आहे की 100% तुम्ही म्हणताय का नाही सरपंच? हा. तुम्ही चाललाय बाहेर ना जावा बिंदास 100% 1 नंबर तुमचं गॅरेज सांभाळ तुम्ही. काय तिथं मात्र काय गडबड करायची नाही. पण मला गॅरेज दाखवा. गॅरेज दाखवतो मी तुला. चला मग काय. चल. मी आलो कपडे बदलून तुम्ही बदला मग. हा मी बदलतोय काय अजून घरातलेच कपडे तसेच आहेत. चालतंय. हो हो लगेच ये पण. हो चल. काय मुलांनो काय चाललंय? काय नाही एक सर्व्हिसिंग चालली, दुसरी घ्यायची आता. बस. सरपंच लय मोठं गॅरेज आहे राव तुमचं. हे आपलं गॅरेज आहे बघ. हो आणि इथं सारख्या गाड्यांचे काम चालू असतात. चालतंय. म्हणजे ही सगळी देखरेख करायची ना म्या? ही सगळी देखरेख तुला करायची. आणि होय सरपंच हा. ही 2 कोण आहेत? अरे ही आपले कामाला ठेवलेले आहेत. ए बोला की मालक. अरे तुम्ही दोघच दिसताय. ती दुसरी दोघं येतो म्हणली कुठे गेली? बापू अरे ते दोघं कुठे गेले तर? त्यांच्या गावची यात्रा आहे, यात्रेला गेलेत आज. सरपंच ती आज त्यांच्या गावची यात्रा, ती दोघं जण यात्रेला गेलेत. अच्छा यात्रेला गेलेत वय. अरे हा बोला सरपंच. बघ ही 2 जण आहेत. हो आणि आणखी 2 जण आहेत ती दुपारनंतर येतील. बर बर बर. तर असे 4 जण आपल्याकडे हे कामाला आहेत. चालन. तुला काय करायचंय? हा ह्यांच्यावर देखरेख ठेवायची. 100% आणि शिवाय महत्वाचं ही जी काम करतात का नाही हा ते बी जरा शिकून घे. हा वेळ मिळाव देखरेख करत करत मी शिकतो ना. हा हा आणि तुम्ही हा आमच्या गावचा माणूस आहे. हरियाणा म्हणते त्याला सगळे प्रसिद्ध माणूस आहे गावात. हा ते तुमच्यावरती देखरेख करेल. त्याला कामं बी शिकवायचे.
पण जरा तुम्ही लक्ष ठेवा, जरा असा तसाच माणूस आहे. हा? चालतंय मग सरपंच. हो या मग. हा. तर मी आता बहुतेक आज संध्याकाळी मी जरा बाहेर गावी जाणार आहे. बर बर बर. हा एक 2-4 दिवस, एखाद दिवस जास्त बी लागेल. बर बर. हा पण हे सगळं बघायचं तू. 100% बघणार. हा काळजीच कर नका तुम्ही. ही फक्त जावा आता. परीक्षा घेतोय असं समज मी. अहो परीक्षेत कधी हऱ्या नापास झालाय का हा. सरपंच? तुम्ही काय काळजी करताय? चालतंय. ठीक आहे, ठीक आहे. हो बरं का? लक्ष द्या आणि व्यवस्थित काम करा आणि ह्याला सांभाळून घ्या. हा काम चालेल. शिकवा जरा. चालतंय. या सरपंच मग. हा तू थांबणार आहे का? मी आता एक सुरुवातच हा, करतो. ठीक आहे, चल. ओके. बापू तांबरून आण रे मला. अरे आणखी लवकर. बापू हा अरे सरपंचाने माणूस दिलेला आपल्याच रुपयात धावतोय का? काय ते आलेलं मला तर पाणीच आणायला लावलोय. गल्ल्यावर पण बसतोय. आता काय बोलायचं, सरपंच माणूस आहे, काय करणार. बापू चला इकडे या. आला का पोरांनो? तुम्हाला किती वेळ झाला का मी बोलावतोय? आलो की लगेच. आलो की म्हणजे यायलाच पाहिजेत. बर तात्या हा एक काम कर. काय ते सकाळी मी जाता जाता वस्तीवर माझं दळण टाकलं होतं. हा. दळाय बर तेवढं जबर फटकीन माझ्या घरी टाकून ये. बर बर टाक, झालं टाक लगेच. तू. आणि बापू ते 2 पोर कामाला येणार होती नवीन, 2-4 दिवस झालं चालवणार. काय नाही ते त्यांची जत्रा चालू आहे, उद्या येणार आहे. यायला माझं अंग दुखतंय रे. लय दिवस झालं व्हायचं. एखादं 2-4 पोरं जास्त असल्या व्हायचं अंग बिंग दाबाय बरं पडतं. बरं ठीक आहे, तू ती गाडी द्यायची आपल्याला दुपारनं. पटकीन झंझट करून घे ती काम. सरपंच साहेब कुठं गेलाय? पुण्याला. बर बर. आणि काय राव ते गॅरेज टाकलंय सांगितलं नाही काय? लय पेढं खाल्लं असतं काय उद्घाटनाला आम्ही? स्पेअर पार्ट बघा गेलाय होय. बरं बरं चालेल चालेल. बरं ऐका की, आपली गाडी होती एक 2 व्हीलर युनिकॉर्न, तर सर्व्हिसिंगला न्यायला लावा की एखादं पोरग. अरे अहो पण तुम्ही बाहेर गेलाय 2-4 दिवसासाठी, हऱ्याच्या ताब्यात जर ते गॅरेज दिलं त्या राव याला पाच दुकानात दुकान धुवून काढलंय त्यांनी. हा आणि तुम्ही राव कुशाल त्याच्या ताब्यात गॅरेज देऊन गेलाय. ही चांगलं केलं नाही गाड्या सरपंच तुम्ही. गरीब आहे वय ती, माजूर आहे ती. हाय म्हणणं बराबर, पण बघा बाबा आता ते कोटानाच करणार आहे 100% काय ना काय लगा. हा द्या द्या कोणतरी एक जण द्या पाठवून. मी आहे मग घरी थांबतो, मग जाईल गाडी घेऊन ती. हो चालेल चालेल. ठेवू का मग? सरपंचाने एवढं मोठं गॅरेज टाकलंय आणि पुण्याला गेलोय. माझा विश्वास दिला कस काय एवढा सरपंचाने? विशेष आहे. अय सुरजया, अरे फोन वाजतोय का तिथं? येऊ सरपंचाचा फोन. तू काय इथं तोंड बघतोय? घर की काम? हॅलो, हा सरपंच बोला की. हा अध्यक्षांची गाडी आणायची का सर्व्हिसिंगला? अहो लगेच जातो सरपंच. हे निघालोच, स्वतः जातून घेऊन येतो मी. अहो उठलो. हा अहो आलो आलो. हा हा येतो. हो ए सुरजिया इकडे, इधर ठेव डबड तिकडे आणि इकडे माघारी.
ते आपलं मनोज अध्यक्ष आहेत का नाही हा अरे मग गिळ्यागत एकदमाने काय बोलतोय मोठ्याने बोल की होय होय कोण ते मनोज अध्यक्ष पाटकीने जाण त्यांची ती गाडी घेऊन ये सर्व्हिसिंगला आणायची मध्ये आधी थांब नको माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही ए तात्या हे काय काम व्हायची वेळ आहे का दुपार झाली की सूर्य डोक्यावर आला की पार ती फोन झाला माझा सरपंचाचा काय म्हणत होत म्हणजे काय झालंय काय माझा सरपंचाचा फोन झाला तू नको आमचा रुबाब दाखवू अयो तात्या कळलंय वय तात्या मी काय म्हणतोय कोणाला म्हण नका हा बसा खाली हा श्रीकांत हॅलो का लो बाहेर दहा दुमरायला लागली गॅरेजवर आल तू हो की गाडी घेऊन जा बर आणि संध्याकाळी आणून ती काय होय होय हाऱ्याकडे गाडी बिडी देऊ नका नाही नाही वाटलं करीन नाही तर ते काहीतरी बर बर हो तात्या लगा 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 अरे गॅरेजवर कोण पोरगी आली आहे अरे गाडी बंद पडलेली दिसती लगा ओय थांब 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 मीच जातो आपल्याच गॅरेजवर आली लगा अरे थांब मी जातो अरे थांब मी जातो मी जातो तात्या. अरे अरे मी मी थांबा राव यार नीट बघ की कर पुढे तिथं काम हा, एक्सक्यूज मी हे गॅरेजच आहे ना अहो माझी गाडी बंद पडली जरा दुरुस्त करून मिळेल का मला लवकर मिळेल की मिळेल मॅडम अरे थांब अरे 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 थांब मी करतो गाडी थांब तुला नाही जमायचं मी करतो घ्यायला का तुला काय दुसऱ्या गाड्या नाहीत का करू दे की मला एक कर तुला करायची असली तर कर माझं मी जातो घे दुसरी गाडी बघायला मॅडम आता हे मालक आहे स्वतः बर. कामगार म्हणले का नाही ते असं कर पण तुम्ही घ्या ना बसून कोणी पण करा पण लवकर करा मला जायचंय जरा बाहेर तुम्ही घ्या बसून मॅडम. हो हो अरे याला का संध्याकाळी तू कुठं जायची ना अर्धीला आता तात्या झाला का तिकडं मॅडम या बरं का मागच्या मागे राहता नाही तर या आता देतो तुमची गाडी नीट करून मी अहो लय मोठा अनुभव आहे मला काय सांगायचंय बरं या मॅडम या तुम्हाला बसाय देतो आणि आता देतो तुमची 10 मिनिटातच करून या अहो, बसा तात्या ए तात्या मला काय ती गाडी जमणार आहे का देखील का तेवढी नीट लय करून? किडा उठला होता तुला बघ की तुझं तू कर की ए, काय लागा तात्या खिडकीला नाही, नाही, तुझं- देतो, होईन बरं का 10 मिनिटात होते मॅडम हे तात्या बघ का आता ही हऱ्याने गाडी नीट करणार आयला 15 दिवस इथं जख मारले तर नुसता बसून खातोय या आणि इथं आता आम्हाला शानपणे शिकवतोय का आयला काही असली माणसं इथं काम करणार आईला हे कोठानाच लागलाय गाड्या हे गाडीतलं मला तर काय जमत नाही आणि तात्यात लय आंडाळलाय ए तात्या तात्या देखला का एवढी गाडी नीट करून आता अरे आता तूच कर की नीट मला जमानाला का तात्या नाही, नाही, वडापाव सांग तुला का जाताना तुला नाही 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 ए तुझं काय रे? आणली अध्यक्षाची गाडी गाडी आणली होय पण तात्याला मदत करू लागते इकडे चावी होय मॅडम बोला की अहो ती गाडी उद्या दिली तर चालन का हो का बरं ती गाडीचा जरा प्रॉब्लेम जरा जास्तच वाटतो या आज होऊ शकत नाही का आज नाही ना हो. उद्या पोच करतो की ठीक आहे चालेल. आणि तुम्हाला मग सोडा येऊ का मग मी घरी नाही मी जाईन मी ठीक आहे अवकाश मला मी चुकी सोडा गाडी आहे माझ्याकडे येईन का बरं बरं चालते चला चला मग हा ताते आलो माघारी मी पण उद्या आठवणी ना त्या हो उद्या घर पोच करतो मी अरे अरे ते दुसऱ्या मालकाची गाडी आहे का गाड्या अरे तात्या माझी गाडी आहे ही. अहो मॅडम त्या तात्याच नका काय चला नाही काय चला तुम्हाला घरी सोडतो मी हॅलो सरपंच राव ह्यासाठी गॅरेज टाकलंय काय तुम्ही अहो काय झालं म्हणजे राव सकाळी गाडी लावली सर्व्हिसिंगला अजून गाडीचा तपास नाही बरं बरं चालतंय गॅरेजवर जाऊन बघतो मी श्रीकांत बोला संध्याकाळी गाडी देणार होता अहो कुठं
कुठली हो गाडी युनिकॉर्न आणली ती तुमची गाडी आहे होय? मग काय लागा अर्र अहो काय आता काय तुम्हाला सांगायचं सकाळी एक पोरगी आली स्कूटी घेऊन म्हणली आमची गाडी नीट करून द्या आणि कशात त्याच्या गाडीला उशीर लागणार होता आणि ते हार्या आपला हुशार पुरीच्या मागे पळणार आहे हार्या माहिती आहे ना लगा पुरीच्या माग म्हणजे काय पोलिसांचा लपड आणतोय काय आता बी अहो काय सांगायचं तुमची गाडी इथं घेऊन आलं होतं पोरग आणि त्या पुरीला म्हणला चला तुम्हाला घरी सोडतो तुमची गाडी उद्या भेटेल लगा तुमच्या गाडीवर ते पुरीला बसवून फिरतोय देव लगा ही मागच मी निस्तारता ही झालो अजून आता तुमचं तुम्ही बघा त्याच्याकडे बघतो कुठं गेलाय बरं बघतो नाही तुम्हाला गाडी मिळते का बरं, तो कुठं नाही गेलाय? हे बारामतीच्या रोडने गेलाय त्याच्याकडे बघतो चांगला आता हो चला बाई स्वयंपाक लवकर करून घेते म्हणजे जेचा अभ्यास घेता येईल कुठं गेलाय काय माहिती येईना पण लवकर मॅडम हा संगीता ये की अहो काय करताय तांदूळ निवडते बाई स्वयंपाक करायचा आहे अहो, चालली होती तुमच्या घरापासून म्हणलं जावं तुमच्या घरी काय करते ये की म्हणलं बस मॅडम की कुठे गेली होती अहो काय नाही माझं तर चाललेलंच असतं इकडे जा तिकडे जा नवरा नाही घरी त्याच्यामुळे मग मलाच फिरावं लागतंय सगळीकडे बरं आहे आपलं तुला फिराय मी किराणा मालाच्या दुकानात गेलती सामान आणायला आणलं का मग नाही ते दुकान गेलंय बंद म्हणून म्हणलं आता जाऊ द्या जावं घरी मग तुमच्याकडे यावं म्हणलं जरा कशाला काय करताय तांदूळ निवडताय भात करते की बाई स्वयंपाक करायचा रोज भात लागतो आमच्यात होय अहो, कशाला करत बसायचं एखादी मूल करून ठेवायची कामाला आता कोण मोल करीन ठेवती हा एवढं पगार काय कसं घालताय काय कोणाच्या घशात नाही बाई पोरांच्या शिक्षणाला पैसे लागतात हो तेवढं काय करा माझा तुला काय तुम्ही दोघच आहे नवरा बायको ते बी बोलत नाही की कुठं किरडीवाला तेव अजून आलाच नाही होय 15 दिवस झाले की आता गेलाय कुठं तोंड काळ केलंय त्यानं कोणाच ठाव कुठं गेला कसं काय ग तुझं मग मरून काढला खपला कुठं काय माहिती अगं बाया चांगलं बोल की अहो काय ते असून नसून काय फायदा आहे का मला सांगा बरं तुम्ही फायदा नाही पण नवऱ्याबद्दल असं बोलावं का अहो जाऊ दे तेव्हा का मरण असं झालंय मला तर अगं काय बाय आहे का काय आहे तू अहो राहू दे मॅडम नका लावा मला त्याच्याबद्दल बोलायला बरं आहे का ती काय ती सरपंचांनी हे टाकले वाटतं गॅरेज टाकले सरपंचांनी हो अहो इथंच टाकलंय की वड्याची तिथं होय मग काय नाही माहिती बाई मला अहो टाकलंय आणि कामाला कुणाला ठेवलाय कुणाला हे हरण नाचक्याला ठेवलाय आता काय करू नाही बाई मी बघितलं मागाशी त्याला बरं का तो काय करतोय माहितीये का ह्या गाडीचं ते काय मग इंजिन त्या गाडीला त्या गाडीचं दुसऱ्या गाडीला अवघडच आहे बाई. तो सरपंच गेला ते तर ह्याला पुण्याला गेल्यात हा तो सरपंच जर आला तर शिमगाचा बघा हऱ्याच्या नावानं तसंच पाहिजे हाऱ्याला नाहीतर लय उन्हाळक्या करत असतो नाही इकडे अहो, तिकडे काय फिरत नाही असतो त्याचं तर काय सांगायचंय नुसतं तुझा नवरा गेलाय गावाला मग हारे एकटा कसं काय इकडं तिकडं फिरतोय फिरतोय आता त्याला कोण आहे दुसरं ते जजमेंट घालून त्या जजमेंटला हाताशी धरलंय आणि चाललंय आपलं दोघांचं हा ते ह्याची आता गाडी काहीतरी- सरपंच आल्यावर बसल बोंबलत त्याच्या नावाने बसू द्या कडी फोडायला पाहिजे त्याच्या नावानं जाऊ ते हे आला होता काय तो अध्यक्ष दिसला होता अध्यक्षाच्या गाडीचं काय केलं कोणाच ठाऊक ते ते बी जरी बोलला. काय तर केलं असेल त्याला हाऱ्याला तसली सवय आहे का नाही? नुसतं लाताळा करायचं नुसतं बरं हा का? काहीतरी घोळ करून काहीतरी ठेवायचं बरं चला येऊ का मी का चालते ग? तुमचं का जाते की आता मी बी मला बी स्वयंपाक करू द्या एकटी पुरताच करायचा आहे मला बी न जा की जेवणच आता कशाला अरे राहू जाते? द्या. अरे थांब की जा जेवून नको 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 जाऊ द्या असू दे, तुमचा जेवण. नवरा येईल परत म्हणाल कशाला आली ती संगी बोंबलत घरी जाऊ अगं द्या. नाही काय म्हणत आमचा नको, नवरा नको. बस अहो, नको. बस अगं जाऊ दे जाऊ दे चला अगं किती मी- स्वयंपाक पण करू लाग आवर राहू द्या लादेनबाई हा बोला हरिभाऊ तुमच्याकडे झालं जरा काम होतं म्हणून हो तर ही हो का ही सगळं टायर आहे इथं. वा, हा? वा. सगळं टायर घेऊन जावा हे सगळं हा फक्त व्यवस्थित किंमत द्या चांगलं आहे ती का अहो चांगलं राव नक्षी गेली नाही अजून टायरची ना अजून काय पाहिजे सगळं नवीनच आहे ती का सर का तुझं काय काय करतोय काय ना टायरी काय काढल्यात कुणाला द्यायच्यात लादेनबाईला आज संध्याकाळी सरपंच येणार आहे ती येऊ दे की मग तवर काय एवढं 7-8 टायर ऐकलं म्हणून काय सरपंच भिकारी होईल का? बसल आपल्या दोघाच्या तुला का लय बे तू काम कर नको नको तू टायर काम कर बी- हो मी तुझा सुपरवायझर आहे तू काम कर रे नाहीतर नको, मी नको. काय ते एखादं दोन सांगितलं तुझी मालक नोकरी आता डोक्यात येईन बरं का एकच आहे. तुझा काय तुझा तुला काय व्यवहारात हे मध्ये 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 सारखं कर बरं बोलू दे तुझं दोस्त आहे काय नाही गडबड. बरं व्यवहार थोडक्यात झाला म्हणजे बरं होईल लवकरच उरकूया मला ए, जायचं आहे 10,000 रुपयाला धरा आणि आपलं बघ हरिभाऊ हा. तू काय पण समज तुझं महाल आहे तू 10,000 म्हण 8,000 म्हण हो मला तेवढं नाही परवड 2760 रुपये देतो बघ बाबा तुला 2760 2760 असं सगळं करा तर ते किती 4 हा. आणि हे एक अडीच
नाही नाही 6.25 7.5 टायर आहे ती 2760 लाख दुकानात जावा की घेऊन. मग तुझी मर्जी दे. काय आता मी तर बोलताय काय- राव लादेन बाई, व्यवहाराने पण हाय मागायची काय का? त्यात सांग, हाय का टायर अहो, अजून राव टायरची नक्षी गेली नाही, काय व्यवहाराने रे? मागाव. हा? अरे भाऊ हा. ही टायर तुझं तर आहे का? मग माझं नाही तू कोणाचं? नुसतं दुकान भाड्या नसून काय करू, टायर तुझं असलं अहो, बरं आहे. राव, सगळं नाहीतर दुकान. बघ, ए, गिराक- अरे तू कसली शूटिंग करतोय? हे असले हो काही कामगारच मला चांगले लाभानात हो काही शूटिंग काढत बसलंय. नाही तुझं काय? कामगार तुझं तू बघ 2760 रुपये दिन बाबा, रिक्षा आणि 5 शिरीन. तुला किती गडबड असेल तर तुझं तू लिफ्टून घे वाटत. 5000 तरी द्या राव. 5000 काय होणार नाही माझ्या हातानं. एक तर टायर चांगला आहे, ही काय अडीच टायर आहे ती. अहो, अडीच आणि 4 7.5 टायर झालं तरी. अहो 2-3 दिवसांनी शक्य झालं तर मी अख्खं दुकानच ऐकणार आहे, सगळं देतो, पण 5,000 तरी धरा राव. तुझं दुकान तू इकशील बाबा, तू सुद्धा ऐकून घेशील. काय नाही आपल्याला करायचं. काय दुकानी तू लका मधी करू नको लका. तास झालं लका व्यवहार होऊ दे नाही. मी मालक आहे का तू मालक आहे? असू दे असू दे असू दे असू दे. तुझं गडी आहे घे ते. दोन मोठे माणसं बोलत असताना ह्याने बारक्या पोरांनी काय यायची गरज आहे का? बोला नाही पाहिजे बोला. थांब मगाच्या दरनं. रोख पैसे देतो तुला 2760 रुपये खिशात हार्ड कॅश. बर द्या ऑनलाईन मध्ये सोडतो. ऑनलाईन सोडा हा. पटकीने जावा. ही गाडी आणतो. हा मोकळं करून टाका एकच दुकान. मिनिटात जावा. एकच मिनिटात ए, लका, गाडी बी आणतो थांबते या. सगळं. तुला काय येडा झाला का? काय चांगला व्यवहार चाललेला लका? हा मला ढकलून दिलंय मी बघ आता सरपंच आले देतो लका 10-5 रुपये लका देतो तुला. काय लका हे माणसं शहाणी नाही, तुला बी बघतो थांब. काय चाललंय लादेन बाई? काय नाही अरे आज काय लय उदास झालं रे तू. आज उदास आहे, काय सांगायचं आजी दादा अरे तेवढं तुकडा करून घालू होती ती म्हातारी तुला. म्हातारीच आजारी पडली का? मग काय तर दवाखान्यात ते नेलं होतं का नाही दादा? दवाखान्यात जावं तर काय झालंय माहिती का? हा तिला सांगितलंय लाखभर रुपये खर्च. अरे बाप रे. अरे तुझं प्रसंग जे आला परवा बी असंच झालं. परवा बी टायर ऐकलं. अहो ते टायरचं सगळं पैसे मी म्हातारीला घातले. आणि पैसा पोरांना. आता मी काय ठरवलंय माहिती का? माझ्याकडे एक युनिकॉर्न आहे. हा तर तुम्हाला बघा दोघं. लगा मोहम्मद आपली गाडी लेने कीच थी. अरे आपला है भला क्या मोहम्मद गाडी आपल्याला लेने कीच थी. बरं अरे भाऊ एक जेवढं किंमत सांग तुला पैसे रोख सोख देऊन टाकतो. मग 1.25 लाख रुपयाला गाडी आणली बरं का मी. गाडी किती? 1 लाख रुपये देऊन टाका. अडचण आहे म्हणून निघतोय मी, नाही तर काय हो काय. देख मोहम्मद देख तू बोलतो जरा. किती वर्षाची गाडी ती? गाडी मागल्याच वर्षी घेतली. मग तशी परवाच आणली मी, पण वर्ष झालं 1 वर्षाची गाडी आहे. मोहम्मद गाडी हरिया किती है क्या देख नहीं तो हमना ले जाएगा उन्हें दाने को. बर गाडी तुमची घेऊ पण 1 लाख रुपये लय होते. 80,000 पर्यंत घेऊ आम्ही गाडी बघा. 80,000 बरं द्या. 80 काय हो का माझी म्हातारी नीट झाली पाहिजे. माझं त्यासाठी पण पैसे मोबाईल मध्ये सोडणार ऑनलाईन मध्ये. पैसे का खिशात नाही ते हऱ्या मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये पैसे. श्रीकांतचा नंबर आहे का तुमच्या? नाही कुठलं श्रीकांत लावलं दोस्ताचे का सांग तुझं इथलं इथं. श्रीकांत तुझं दोस्त आहे का? हा त्याच्या नंबर त्याने दिल का पैसे? नंबर सांगा. बरं आपलं गाडी कवा नावावर करणार तू? गाडी पेपर क्लिअर आहेत का त्याचा? हो थोडी आमची मोहम्मद दे का तू जामीन रहना. मी आहे ना. हाँ हरी भाऊला मी जामीन. अरे की क्या विश्वास नहीं वाला क्या? मी आहे ना. देख नहीं तो किसके गाड़ा लगा किसी घोड़ा लगेगा. नाही हरी भाऊ तेवढं हा. मामा आहे आमचं ते. हाँ 100% दुपारनं आण तुला तू गाडी आणि देख आपलं मी पैसे टोपी तू सगळ्याला टोप्या गाठ्या हऱ्या. नाही ना, आम्हाला मला- आम्हाला काय घालू नको. म्हातारी आजारी पडली ती माझा तू गाळा. जर उदास झालं रे तू गळाटलं लय खराब झालं तू बी. अरे लगा जेवण बिवण करायचं मिसळ पाव तर खात जा. नाही नको मिसळ. अरे सांगतो फोन केल्यावर येईल. नाही उद्या येईन वाटलं तर उद्या मग ढाब्यावर न्या. बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओ लादेन भाई आहेत का? आहेत की घरात? बोला बरं लादेन भाईला. ओ लादेन भाई हो हे कोण पाहून आलेत बघा बाहेर. बर आला आला आला. हा नमस्कार अध्यक्ष. नमस्कार या का आमच्याकडे आलात? लादेन भाई बोला काय कुठं ना केलाय हो? कशाच कुठं ना तवा? गाडी घेतली या? गाडी घेतलं मी युनिकॉर्न काल. कुणाची? हऱ्याची. अहो हाऱ्याची गाडी नाही ती माझी गाडी आहे. पण तुमची गाडी आहे मग मला काय माहिती तवा? तुम्हाला काय माहिती माझी? कागदपत्र बघून घेतल्यात का? कागदपत्र बघितलं तर सगळं त्यानंच आम्हाला कशाला घ्यायचं? हऱ्यामध्ये आहे मला सगळं घ्यायला. अहो हाऱ्यामध्ये आहे म्हणजे काय? हाऱ्या काय हऱ्या म्हणलंय तुम्हाला सगळं कागदपत्र क्लिअर देतो. सरकार आहे काय हाऱ्यामध्ये? 80,000 रुपये हे दिला. बघा. बघू अरे बाप रे फसवलं हऱ्या. खरंच की राव हे अध्यक्ष तुमचं नाव आहे ह्याच्यावर. आता काय डोकं मग आता काय करायचं अवघड नाही. काय करायचं नाही, हा. गाडी घ्यायची हा. आणि दारात आणून लावायची पण आमचा संध्याकाळी. 80,000चा ते तुमचा हिशोब ही काय ते हाऱ्या आणि ती तुम्ही अहो हऱ्याला दिला मी 80,000. गाडी जर नाही आणली तर तुमच्याकडे डिपार्टमेंट संध्याकाळी येईल
असं तुम्हाला कसं काय करायचंय ती मग करा मग नाही, नाही, असं मी कसं होईल तेव्हा? मी बी माझ्या पद्धतीने करतो मग. 80,000 रुपये दिला मैं क्या मोहम्मद तुझे बोला था मैं नको कुको बोला था हरिया की गाड़ी नहीं यार तू नको कुको बोला था ये परेशानी के नहीं देख मुझे मुसीबत में डाला तू चल चल वो हरिया के पास चल नहीं नहीं चल जल्दी 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 जाएंगे चलो अच्छा ना हरिया छोड़ता ही नहीं मैं उसे छोड़ता ही नहीं उसे देखती तू गाँव में फिरने देता नहीं बेटा लय कट्टाळा आलाय आज. कांत्या ते 80,000 तुझ्या खात्यावर जमा झालेत ना तेवढं 80,000 झाले ते हा. पण मी सरपंचाला सांगणार आहे ही गोष्ट. काय लागा तू सारखा गाडी लागा तुझ्याला का तोंडाव कधी अशी तेजी नसती नाही नाही मी सरपंचाला सांगणार आहे. तुला आता 1,000 रुपये असं देऊन टाकतो तू जा काढून आण पैसे तू 80,000 ह्याच बैठे बोलत मैं हरे ह्याच बैठे हरिया तू आम्हाला फसवलंच गाडीतून अध्यक्षाची गाडी दिली तुम्हाला लोकांची गाडी मला देऊन 80,000 रुपयाला घर जाळला तू मला पैसे पहिले पैसे पाहिजे मला एका मिनिटात पैसे पाहिजे मला मला पैसे सोडतच नाही तुला कुठं गेलं मारून सोडत मला अरे तुझ्यामुळे इधर भागेगा तू तेरे तरफ तुझे कहा तर भागने का भाग मैं भी पहलवान हूँ ना दे तू कहा तर भागने भाग बेटे तुला 80,000 रुपयाला तू पाहायला घातलं मला तू कुठं पण सर जन्म मध्ये शरला तर मी तो अगदी इतकं ओढून काढणार सोडणार नाही तू 80,000 रुपये युनिकॉर्न गाडीच्या नावाने मला फसवलं तू बेटा तुला सोडणच नाही लागणार चला हरिया लवकर चल तो बकासूर आलाय मागलं हरिया तुला सोडत नाही तू सुडगाड मध्ये गेला तर मी सोडत नाही इकडे गेली का इकडे गेले हरिया तू कुठं पण जा ओ मावशी बाई इकडे हरिया गेला का इकडे इकडे गेला सोडत नाही हरिया तुला कुठं पण जा तू जन्म मध्ये जा अरे इकडे चल हरे हरे मरतात का आता हऱ्या थांब हऱ्या हऱ्या बरं गावला हरामखोर थांब गाडी तुझ्यावर हरामखोर थांब 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 वहिनी हरे आलता किंवा आता इथं नाही मला आणि तो कशाला येतोय माझ्या दारात बघा बरं काय झालंय पण सांगा तरी बाई अवघडच आहे अध्यक्षाचं तर मरू तिकडं नाही बाया कोंबडी बसवाय नाही ते आता माझ्या आईने एवढे तर कोंबडी दिली मला अरे मोड दे तुझा मोडता बसवला जाऊ रे उठ उठ अवघडच आहे गेले कडे माझी कोंबडी बरं वैताग आणलाय नुसतं या हारानं तर हा तो खपा नाही ते कुठं मराना अरे लय अवघड अवघड लय हो ते बकासूर एक माग लावलाय माझ्या काय वैताग केला या हाऱ्यानं बाबा काय डोकं दुखलंय हो होय श्रीकांत अरे तू जा बाबा तू अध्यक्ष माग लागले चल कांतिया झालं हो लय कुठं तुझ्यामुळे लय अवघड झालंय कडे माणसं बेकार तुझ्यामुळे लय झालंय तो माणूस कसलाय धपळ्या धपळ्या माणूस माग लावलाय माझ्या तू अरे आता आलो एवढं सगळं कुठं बसू मला काय सांग नको मी जाता घरी जाऊन झोपणार आहे तिकडे दुकानात आणि तुझं तू काय करायचं ते मला काय माहित नाही लका कुठानाच आहे ए बापू ए खुर्च्या रवायचा आराम करायचा आहे मला बस तू येत ह्यांना काय माहिती एवढा कुठाना झालेला सरपंचाला कळू नाही म्हणजे झालं काय पोरांनो काय चाललंय अरे काय ही गाडी परवा बी जाताना होती तीच अजून आहे काय तुम्ही माणूस दिलाय सरपंच का काय झालं कशाचं काय आम्हालाच काम सांगतोय आण म्हणतोय दळण आण म्हणतोय पाणी गुरं धु म्हणतोय असं हा त्याची एवढी मजा हा का गाडीचा मालक घेऊन बसलाय 8 दिवस झाले हीच गाडी चालली या गेलाय कुठे काय हाय एवढी डॉक्टर केस जायला एवढं काम सांगतोय गेलाय कुठं पण काय तिकडे झाडाखाली बसलाय जाऊन
शाटर नेऊन हे हाऱ्याला आता बघतो मी. त्याला आहे ना हा उचला की. अरे हरामखोर, काय झालं सरपंच? तुला इथं कामाला ठेवलाय का झोपा काढायला ठेवलाय? चालू आहे की काम तिथं? चालू आहे. ती गाडी 8 दिवस झालं तिथंच आहे. ए पोरांनो, अरे कामावर लागते का किंवा त्यांच्यावर आवाज चढू नको. कामगार कोण आहे? मी. हा, मालक कोण आहे? तुम्ही. रुबाब जातोय. खरंच की राव. मग सरपंचाने हऱ्याला लाच घातली बापू. बस बस खाली ना, ते येऊन आपल्याला मारलं सरपंच. बस खाली, बस खाली. कर काम काम काम.